आज आहे की नाही आपल्या या रेसिपी शोमध्ये एक खूपच जास्त स्पेशल अशी रेसिपी होणार आहे, ती म्हणजे मस्त कुरकुरीत असा डोसा. आता डोसा म्हटलं की तुम्हाला वाटेल की काही डाळ तांदूळ त्याच्यापासून तयार करणार आहे, तर तसं काही नाही आहे. आज आपण इन्स्टंट डोसा तयार करत आहोत, तोही अतिशय पौष्टिक. आज आपण ज्वारीच्या पिठापासून हा डोसा करत आहोत. कसा करायचा चला पटकन बघूयात. सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये आपण घेत आहोत 1 कप ज्वारीचं पीठ. हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण टाकत आहोत 2 मोठे चमचे हा मोठा रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो घेतला तरीही चालेल. यामध्ये आपण टाकतोय 3 मोठे चमचे दही. अगोदर काय करू, आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात. थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि याचा आपल्याला थोडंसं पातळसर अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं आहे. पण सुरुवातीला टाकताना एकदम जास्त पाणी टाकायचं नाही. तर हे ना आपण अशा पद्धतीचं आता हे बॅटर केलेले आहे. हे फायनल याची कन्सिस्टन्सी नाही आहे, आपल्याला आणखीन ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. पण आत्ता सध्या आपण अशा पद्धतीचं हे तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण टाकत आहोत हिरवी मिरची. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायचे. सोबतच खिसलेलं गाजर साधारण 2 चमचे. त्यानंतर एकदम बारीक असा चिरून घेतलेला कांदा असा हाताने चुरून टाकायचा, हा सुद्धा 2 चमचे. कांदा आणि गाजर चिरताना एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं परत धिरडं तुटू नये. आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आता हे आपण परत एकदा एकत्र करून घेतो आणि आता हे पीठ भिजणं खूप गरजेचं आहे बरं का. हे पीठ जेवढं जास्त किंवा छान असं भिजेल की नाही तेवढंच आपलं धिरडं चांगलं होईल. तुम्ही याला धिरडं किंवा डोसा काहीही म्हणू शकता. काय होतं, एकाच पद्धतीमध्ये ते जातं आहे. आता आपण याला रेस्टसाठी ठेवतोय साधारण 15 मिनिटांसाठी. आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आता याच्यासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी चटणी मी तुमच्याबरोबर शेअर करते. अर्थातच खोबऱ्याची नाही आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. चला तर त्यासाठी इथं अगोदर कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरं टाकतोय. जिरं फुलल्यानंतर कढीपत्ता, आलं आणि लसूण एकदम बारीक असा चिरून घेतलेला. आता इथं तुम्ही बघताय लसूण छान असा परतला गेलेला आहे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये हा कांदा टाकून घेतोय. कांदा हलका असा परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये इथं मी ह्या 3 बेडगी मिरची घेतलेली होती, स्वच्छ धुवून त्याच्या आतल्या ज्या काही बिया आहेत ना त्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. आणि आता याच्यासोबतच आपण इथं टोमॅटो वापरतो. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीनं चिरून घेतलेला. यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. मिठामुळे हे पटकन शिजलं पण जातं, तर त्यामुळे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता मी मीठ बरोबर म्हणजे अंदाजानेच टाकलेलं आहे, त्यामुळे परत काही मी एक्स्ट्रा मीठ यामध्ये टाकणार नाही आहे. मला जेवढं हवं आहे तेवढं एकाच वेळेस यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हा टोमॅटो आपल्याला चांगला मऊसूद करून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो आणि मिरचीसुद्धा चांगली मऊसूद अशा पद्धतीनं शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकून घेतो, म्हणजे साधारण पाव चमचा. सोबतच ही रंग येण्यासाठी जी पावडर आपण वापरतो ती वापरत आहे. आणि आता हे हलवून घेऊया. मसालेसुद्धा व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर आता एवढ्या वेळेमध्ये इथं तुम्ही बघताय आपलं पीठ छान अशा पद्धतीनं भिजलं गेलेलं आहे. एकदा याला मी हलवून घेतलेलं आहे आणि आता परत याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे, तर त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेऊयात. अशा पद्धतीचं हे बॅटर आपण तयार केलेलं आहे. इथं आपण हा पॅन गरम करून घेतलेला आहे. यावरती आपण तेल टाकून घेऊयात. आणि सुरुवातीला काय करायचं आहे, हे तेल आपल्याला टाकल्यानंतर असं सगळ्या बाजूनं पसरवायचं आहे. आणि हे तेल असं जेवढं ह्या कपड्याला लागून येईल तेवढं पुसायचं आहे आणि बाकीचं मात्र पॅनला तसंच राहतं. आता गॅसचा फ्लेम कमी करायचा. ते बॅटर आपण सोडून घेऊयात. तर बॅटर सोडल्यानंतर आपण गॅस थोडासा मोठा करतोय. तर आपला हा डोसा तयार होतोय.
तर आता काय करते, हा तयार होतोय तोपर्यंत आपण हे जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना, आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. मिक्सरमधून एकदम फाईन असं ते वाटून घ्यायचं आहे. जर आवश्यकता वाटली तर थोड्याशा पाण्याचा वापर करू शकतो. कडे ना आपण थोडंसं तेल सोडून घेतोय. आपण याला आत्ताच पलटणार नाही आहे, फक्त थोडंसं तेल सोडून घेतोय. तुम्ही इथं मधल्या बाजूला बघू शकता त्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. तर तोपर्यंत इथं तुम्ही बघताय आपण आपली चटणी एकदम जास्त मस्त फाईन अशी करून घेतलेली आहे. इथं तुम्ही बघताय मस्त कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. दुसरा डोसा तयार होतोय तोपर्यंत आपण इथं या तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता, बस हे दोनच फक्त इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. गॅस बंद करते आणि याच्यावरती आपण याचा तडका देतोय. तर इथं तुम्ही बघताय छान मस्त जाळीदार आणि तेवढाच कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही चटणी, अप्रतिम असं हे कॉम्बिनेशन आहे. घरी एकदा नक्की ट्राय करावं असं. एवढ्या वेळेमध्ये हे आपलं दुसरंसुद्धा तयार झालेलं आहे. आणि काय होतं, पहिल्याला आहे ना थोडासा प्रॉब्लेम येतो कारण की तवा रुळलेला नसतो, पण दुसरं अगदी सहजपणे हे निघतं. आणि त्यामुळेच मी खरं तर दुसरं थोडंसं छोटं केलं, कारण की ह्या तव्याला अशा इथं कडा आहेत ना, तर उलटनं असं घालता येत नाही आणि मग थोडंसं प्रॉब्लेम येतो. मस्त तुम्ही याचा रंग बघू शकता, अप्रतिम अशा पद्धतीचा याचा रंग आलेला आहे. दिसतानाच हे कुरकुरीत दिसतंय आणि तशाच पद्धतीचं हे कुरकुरीत होतं सुद्धा. मस्त असं हे जाळीदार तयार झालेलं आहे. चला तर मला तरी असं वाटतंय बाबा, की माझा आजचा हा डोसा बघून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असणार, कारण की रेसिपी आहेच तशी. आणि हे जे असे पदार्थ आहेत ना, ते बघितले की खावेसे वाटतात. आणि अर्थातच आपल्याला केल्याशिवाय कोण खायला देणार आहे. त्यामुळे घरी नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर कसं वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.